आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त घाटनांदूर येथे अभिवादन। घाटनांदूर येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। भारतीय समाजाच्या जडणघडणीत क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणाऱ्या, स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटविणाऱ्या आणि सामाजिक विषमतेविरोधात आयुष्यभर लढा देणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले। सावित्रीबाई फुले या केवळ एका व्यक्तीचे नाव नसून त्या एक विचार, एक चळवळ आणि सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहेत। 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी त्या काळातील रूढी, परंपरा, जातीय विषमता आणि स्त्रीविरोधी मानसिकतेला थेट आव्हान दिले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यातील देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया घातला। त्या काळात स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जात असताना सावित्रीबाईंनी रोज अपमान, शिव्या, दगड, शेण यांचा मारा सहन करूनही शिक्षणाचा दिवा विझू दिला नाही। डोक्यावर टोपली घेऊन शाळेत जाणारी ही शिक्षिका समाजाच्या अंधश्रद्धांवर प्रकाश टाकणारी खरी ज्ञानज्योती ठरली। सावित्रीबाई फुले यांनी विधवा, पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्री स्वातंत्र्य, शूद्र अतिशूद्रांच्या हक्कांसाठी प्रभावी कार्य केले। अनाथ, विधवा, पीडित महिलांसाठी त्यांनी आश्रयगृहे सुरू केली। प्लेगसारख्या भयानक आजाराच्या काळात रुग्णांची सेवा करताना स्वतःचा जीवही त्यांनी समाजासाठी अर्पण केला। आज शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रिया, दलित, वंचित घटक प्रगती करत असतील तर त्यामागे सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाचे आणि दूरदृष्टीचे मोठे योगदान आहे। त्यांनी दिलेला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे। सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हे, तर त्यांच्या विचारांचे आचरण करण्याची संधी आहे। शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। या ज्ञानज्योतीला नमन करताना त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प सर्वांनी करावा हीच अपेक्षा व्यक्त केली। यावेळी सरपंच ज्ञानोबा बाप्पा जाधव, आरसुडे सर, पत्रकार धनंजय जाधव, भाजपा अंबाजोगाई युवा अध्यक्ष प्रदीप वैद्य, जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता काका जाधव, माजी सरपंच अरविंद बापू आर्या, ग्रामपंचायत सदस्य पाराजी दादा वैद्य, राहुल कासारे, रामभाऊ वैद्य, प्रभाकर आरसुडे, शिरूभाऊ आरसुडे, वैजनाथ आरसुडे, पत्रकार संजय रानभरे, ग्रामपंचायत सदस्य पवनशेठ दरगड, सचिन आरसुडे, श्रीकांत चव्हाण, शिवाजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य हमू चांगिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।